श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी भक्तांनो, या पहिलेचे अध्याय जर तुम्ही ऐकले नसतील तर वरच्या आय बटनावरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट प्ले लिस्ट मध्ये पोहोचताल. तिथे तुम्हाला 7 दिवसांचे 21 अध्याय भेटतील. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालुजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवनैसी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊन ठेविले, त्या समय मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणे लोका उपदेशती, त्यांसी आनावे अक्कलकोटी, हे तू उपजला नृपा पोटी, बहुत करोनी खटपटी, भुवांशी शेवटी आणिले, रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर, यती राज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळी पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्य तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्तांनी, विकल्प पातला मनी, स्वामी सी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेथे निद्रस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लोटल्या काही निसी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगकारी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंसा आपणा करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एकन बोलवे, जवळी होते जे पारसी, जागृत आली तयासी, त्यांनी धरून बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती का त्यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपशी, पुसता मागील प्रश्नांशी, गदगदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी, वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी ऋता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, जे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रति पडली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्वदित, तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा. श्रीराज योगीराज श्री स्वामी समर्थ मनस्तु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेश अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहांगीर, त्याप्रंती सकल सुखे अनुकूल असंती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध, परिभ्रादा सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली जाणे, आरोग्य व्हावे म्हणून,
विटले संसार सौख्यासी त्रासले अभो यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदी न चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री त्यास स्वप्नी दृष्टी दाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा तेथी वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूर तरी ते तेथीच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटे जावे त्या हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती प्रत्येक पानस्ताते करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पया समर्थ चरणी जाती अतित्वर्धने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणा विंदावनमस्तु इति स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थाय नमः। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैद्याशिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना घेती धावणी यात्रेंची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागले असो ऐसे नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी मनोनी विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन मग मी तुके करीन 2 सुवस्त्र रुपये द्याल की ती म्हणती बाईशी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासूनी ऐसे एकता वरदानी समर्थ ते उनी उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराजे त्वरित एक नूतन खाचेत निजले चाटी टाकोनी सेवे करी शंकर रावासी म्हणती लीला करून ऐसी चुकविले तुम्ही मरणासी निश्चय मानसी धरावा शंकर रावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेकनूर दर्याशी एक कपणी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगरला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेने चुनेगीची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्ती शंकररावाची अजराम राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोक्त भाविक भक्त 9 अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु ओम श्री स्वामी समर्थाय नमः।